जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ 6 भाग 30। भय, प्रत्यक्ष प्रतिकूल परिस्थिती आणि भविष्यकालीन प्रतिकूल परिस्थिती यामुळे प्राणीमात्र भयभीत होतात आणि आपल्या संरक्षणाचा उपाय शोधित असतात। वनस्पतीमध्ये देखील हे दोन्ही प्रकार अस्तित्वात असल्याचे प्रत्यक्ष दिसून येते। वनस्पतीच्या एखाद्या अवयवावर आघात झाला अथवा संहारक परिस्थिती निर्माण झाली म्हणजे ती थरथर कापू लागते। हे जगदीशचंद्र बोस यांनी यंत्राच्या सहाय्याने दाखवून दिले आहे। लाजाळू किंवा काश्मीरमध्ये आढळणारी जाबागल नावाची वनस्पती आहे, तीमध्ये हा प्रकार उघड दिसतो। लाजाळू अंग आकसून घेते तर जाबागलला तीव्र कापरे भरते। विंचू जातीचे झाड स्वसंरक्षणासाठी आपल्या पानावरील कुसळांचा उपयोग करते। आगबोंडा, निवडुंग वगैरे अशाच प्रकारच्या वनस्पती होत। वनस्पतीशास्त्रात ज्याला अँटियारिस टोक्सकारिया म्हटले जाते ते उपस नावाचे काटेरी झुडूप आपल्या अंगातून कापरासारखा द्रव सोडते। तो द्रव पोटॅशियम सायनाईडसारखा विषारी असतो। 10-15 मैलापर्यंत त्याचा प्रभाव जाणवतो। हा त्याचा संरक्षणाचा उपाय आहे। सली बीज, मलायातील दाट जंगले आणि बोटॅनिकल गार्डनमध्ये आज देखील या वनस्पती पाहावयास मिळतात। वनस्पतीमध्ये संरक्षणाशिवाय आपल्या मुलाबाळांच्या संरक्षणाचा प्रयत्न देखील दिसून येतो। कड्या कपारीत उगवणारे हे झाड स्वतःचे गर्भरूप असलेल्या फुलांच्या संरक्षणासाठी आपल्या डहाळ्या कपारीपासून दूर ठेवते। त्यात बिया निर्माण होताच त्यांना रुजण्यास जागा मिळावी म्हणून परत कपारीच्या आधारे सरकत असलेल्या दिसून येतात। अशा प्रकारे आपल्या वंशवृद्धीची काळजी त्यांनाही आहे। सारांश, जैनागमात सांगितलेल्या सर्व सिद्धांताचे वनस्पती विज्ञान समर्थन करीत आहे। मैथुन संज्ञा, प्राणीमात्राप्रमाणे वनस्पतीला देखील संभोग मैथुन संज्ञा आहे। ही गोष्ट शाळकरी मुलांना देखील परिचित झाली आहे। परिग्रह संज्ञा, मूर्छा परिग्रह, आत्मभिन्न वस्तूविषयी ममत्व बाळगणे, त्यांचा संग्रह करणे म्हणजे परिग्रह होय। वनस्पतीमध्ये ही प्रवृत्ती भोजन संग्रहाच्या स्वरूपात आढळते। विज्ञानाने याविषयी बराच प्रकाश टाकला आहे। 1. हेमंत ऋतूत पाने गळून पडतात तेव्हा आहार बनविण्याचे कार्य थांबते। अशा वेळी त्यांच्याजवळ पूर्वसंग्रहित आहार नसता तर ती जगू शकली नसती। वनस्पती आपला आहार बुंधा वगैरे विशिष्ट भागात संग्रहित करून ठेवतात। 2. या साठविलेल्या अन्नामुळेच वनस्पतीमध्ये ऊर्जा उत्पन्न होते व ती मुळे, फुले, फळे, बी इत्यादी उत्पन्न होतात। 3. बीज, डहाळ्या आणि सांधे यामध्ये विशेष रूपाने अन्न साठवले जाते, त्या योगे वाढीचे आणि प्रजननाचे कार्य करता येते। 4. कोबी, कांदा वगैरे वनस्पती आपल्या पात्यात अन्न साठवितात। बीमधील अन्नसंग्रह नारळात विशेष रूपाने आढळतो। स्वतःपेक्षा संततीलाच तो अधिक उपयोगी असतो। वनस्पतींची ही संग्रह प्रवृत्ती विज्ञानाने अनेक प्रयोगाने सिद्ध केली आहे। कषाय, आत्म्याचे कर्षण करणाऱ्यास कषाय म्हणतात। क्रोध, मान, माया आणि लोभ हे चारही कषाय वनस्पतीमध्ये आढळतात। वेस्ट इंडिजमध्ये असे एक झाड आहे की त्यातून दिवसा गाण्याचे राग, रात्री रडण्याचे स्पष्ट ऐकू येते। क्वीन्स आणि न्यू साऊथ वेल्समध्ये टच मी नॉट म्हणजे दंश करणारे वृक्ष आहेत। जवळ जाणाऱ्याचा ते चावा घेतात, अर्थात क्रोधाचे अस्तित्व आहेच। मान म्हणजे गर्व, उन्मत्तता, अनुकूल परिस्थितीत हर्षोन्मत्त होणे, प्रतिकूल परिस्थितीत कोमेजणे हे प्रकार वनस्पतीत दिसून येतात। गोड गाण्याने वनस्पतीचे हर्षित होणे आदी गोष्टी जगदीशचंद्र बोस यांनी यंत्राच्या सहाय्याने दाखवून दिल्या आहेत। फिगस रुबिजिनोसा नावाचा वृक्ष प्रथम इतर वनस्पतींना प्रेमळपणे आधार देतो आणि नंतर त्यांनाच खाऊन टाकतो। किड्यांना पकडून खाणाऱ्या वनस्पती आहेत। अर्जेंटिनामधील क्लोरोफार्म ट्री
गोड आवाजाने इतर प्राण्यांना भुलवतो व आपले भक्ष्य बनवतो. सन ड्यू, ड्रासेरा वगैरे मायावी वनस्पती प्रसिद्ध आहेत. लोभ, आसक्ती, अन्नसंग्रह वगैरे तृष्णावश प्रवृत्ती वनस्पतीमध्ये असल्याचे वर आलेलेच आहे. उपयोग. ज्ञान आणि दर्शन यांना जैनशास्त्रात उपयोग म्हटले आहे. वनस्पती कुमती ज्ञान, कुश्रुत ज्ञान आणि स्पर्शेंद्रियांविषयक अचक्षु दर्शन असते. आधुनिक विज्ञानवेत्ता वनस्पतीला सुखदुःखाचा अनुभव घेण्याचे, स्वतःच्या हिताचा विचार करण्याचे सामर्थ्य आहे असेच मानतात. आम्ही जी कामे 5 इंद्रियांनी करतो ती सर्व कामे वनस्पती आपल्या त्वचेद्वारे करतात. त्या वेळेवर खातात, वेळेवर झोपतात आणि वेळेवर जाग्या होतात. ही गोष्ट श्री जगदीशचंद्र बोस यांनी आपल्या प्रयोगाने सिद्ध केली आहे. अचक्षु दर्शन वनस्पतीचे हे कार्य तिच्या त्वचेद्वारे घडते. तिच्या बाह्य त्वचेवर बिंदूसारखे लहान लहान कोश असतात. त्यापैकी पुष्कळशा कोशात तरल पदार्थ भरलेला असतो. या तरल पदार्थाच्या साहाय्याने वनस्पती बाह्य वस्तूंच्या उपस्थितीचा अनुभव करते. लेश्या. कषायोदययुक्त योग प्रवृत्तीला लेश्या असे जैनशास्त्रात म्हटले आहे. कृष्ण, नील, कपोत, पीत, पद्म आणि शुक्ल अशा 6 लेश्या आहेत. त्यापैकी पहिल्या 4 लेश्या वनस्पतींना असतात. 1. कृष्णलेश्या. अत्यंत अशुभतम प्रवृत्ती, हॉरिझॉन्टल स्क्रब इत्यादी मानव, पशु, पक्षी भक्षक वनस्पतीमध्ये दिसून येते. 2. नीललेश्या. अशुभतर प्रवृत्ती, युट्रिकुलेरिया, बटखार्ट, सनड्यू आदी कीटकभक्षक वनस्पतीमध्ये दिसून येते. 3. कापोत. अशुभ प्रवृत्ती, टच मी नॉट, आगबोंडा इत्यादी काटेरी, विषारी, दुर्गंधी वनस्पतीमध्ये आढळते. 4. पीत. हिलाच तेजोलेश्याही म्हटले जाते. ही शुभ प्रवृत्ती आहे. मधुर जल, सरस फल, सुगंधित फूल देणाऱ्या वनस्पतीत ही प्रवृत्ती आढळते. मादागास्करमधील प्रवाशांना पाणी पुरवणारा नारळाच्या पानाच्या आकाराचा वृक्ष, ब्राझीलमधील दुधासारखे गोड आणि पातळ पदार्थ पुरवणारा वृक्ष इत्यादी या लेश्याची उदाहरणे देता येतील. आयु. जगण्याची कालमर्यादा ती कमी अधिक असू शकते. जैनशास्त्रात वनस्पती कायिक जीवांचे जघन्य आयुष्य, अंतमुहूर्त आणि उत्कृष्ट आयुष्य 10,000 वर्षांचे मानले आहे. कॅलिफोर्नियातील डगल सफर नावाच्या झाडांना पाहिले म्हणजे जैनशास्त्रातील वर्णनाची सत्यता दिसून येते. या झाडाचा व्यास 50 फुटाहून अधिक आहे. यापैकी काही झाडे 4 ते 5 हजार वर्षे वयाची आहेत. निद्रा, झोप. वनस्पती झोप घेतात, पेंगतात हे मद्रास येथील एक प्रकारच्या खजुरीच्या झाडावरून कळून येण्यासारखे आहे. ते मध्यरात्री पेंगता पेंगता पडू लागते. 2 प्रहरपर्यंत झोप काढते, नंतर पुन्हा अर्धरात्रीपर्यंत उभे राहते. उद्योत नामकर्म. प्रकाश देणारी शरीररचना. जैनशास्त्रात वनस्पतीला उद्योत नामकर्मही असल्याचे सांगितले आहे. अमेरिकेच्या तिवाडी प्रांतातील वस्तीत 7 फूट उंचीचे एक झाड आहे. त्याचा प्रकाश 1 मैलपर्यंत पसरतो. चालू युग विज्ञानाचे आहे. कोणताही सिद्धांत असो तो विज्ञानाच्या प्रकाशात तपासूनच मानला जातो. दर्शनशास्त्र याला अपवाद नाही. आज तेच दर्शनशास्त्र अथवा तोच दार्शनिक सिद्धांत मान्यता पावतो, जो शास्त्रसंमत असून देखील विज्ञानसंमत आहे. ही गोष्ट नजरेसमोर ठेवूनच वनस्पती विषयाचे विश्लेषण घडवणारा निबंध लिहिला आहे. तुलनात्मक दृष्टिकोनामुळे आगम आणि विज्ञान यातील समानता कळून येते. तसेच विशेषात्मक दृष्टीने आगमाची महत्ता सिद्ध होते. जैनांनी सांगितलेल्या गूढ सूत्रांची सत्यता शब्दशः विज्ञानसंमत असल्याने मनात आपोआपच हे भाव जागृत होतात की खरोखरच आगमप्रणेता अतींद्रिय ज्ञान संपन्न होते. असे नसते तर त्या काळी यांत्रिक भौतिक साधनांचा अभावच होता. अशा काळी त्यांच्या हातून एक प्ररूपण घडलेच नसते.
वनस्पती विज्ञानाप्रमाणे जैनागमात सांगितलेला परमाणुवाद, कर्मसिद्धांत इत्यादी विषय देखील विज्ञानसम्मत तर आहेतच, पण अत्यंत कल्याण करणारेही आहेत. वर वनस्पतीविषयक जैनागमातील ज्या गोष्टींना विज्ञानसम्मत सिद्ध केले आहे त्यापैकी एक गोष्ट देखील जगातील दुसऱ्या कुठल्याच त्या काळच्या दर्शन ग्रंथात आढळत नाही. विज्ञान काळापूर्वी अशा गोष्टींना असंभव, अप्रामाणिक मानले जात होते. भौतिक विज्ञानाचा जन्म होण्याच्या हजारो वर्ष आधी जैनांनी अशा सूत्रग्रंथाची रचना केली आहे. यावरून वनस्पती विज्ञानाचे आद्य प्रणेते जैनांचे होते ही गोष्ट निर्विवाद मान्य आहे.